सर आता जी पीडित आहे जी समोर आली ती 8 पैकी आहे की अन्य दुसरी आहे? मी आपल्याला पोलिसांचं उद्या प्रेस होईल, त्यात सर्व पोलीस सांगतील आपल्याला। ही मुलगी एसआयटीच्या लोकांकडून आढावा घेतला आहे। एक आरोप असा पण होत आहे, नाशिक असो किंवा अमरावती असो, लव जिहाद नंतर कोचिंग जिहाद असा आरोप होऊ लागलाय आणि दुसरीकडे या प्रकरणाची इंटरनॅशनल फोटोग्राफीशी संबंध आहे का असा पण आरोप होत आहे। आपण एसआयटीला माहिती दिसते का? उद्या पोलीस याबद्दलच्या तुमनं सर्व प्रश्नाची उत्तरं पोलीस देतील। सर आज फक्त मी आतापर्यंत पोलिसांनी काय कारवाई केली आणि पोलीस कुठल्या दिशेने कारवाई करतायत, सरकार म्हणून काही गोष्टी आम्हालाही माहिती असतात, त्या आम्ही त्यांना विचारल्या। योग्य दिशेने पोलिसांचा तपास चालू आहे। अशा प्रकरणात जे जे हातखंडे वापरावे लागतात ते हातखंडे पोलीस वापरतात आहे। सर्व त्यांनी डिजिटल मीडियाचे प्लॅटफॉर्म त्यांच्याकडे आहेत। त्यानंतर त्यांनी सर्व मोबाईल आणि त्या ठिकाणी लॅपटॉप, हार्ड डिस्क हे सर्व ताब्यात पोलिसांचे आहे। त्याचा फॉरेन्सिक चालू आहे। त्यामुळे मला असं वाटतं की यामध्ये खूप काही प्रश्न उत्तर करण्यापेक्षा उद्या पोलिसांची प्रेस होईल, त्यामध्ये तुम्हाला अधिक कळेल। सर आरोपीला कुठली जात नसते किंवा मग पीडित तरुणीलाही जात नाही। अल्पसंख्याक आयोग तुमच्या राज्य सरकारचा आहे। पॅरेखान म्हणतात की सर्व मुस्लिम मुले, पण दुसरीकडे तुमचे जे भाजपचे नेते आहेत, नवनीत राणा असतील किंवा बोंडे यांनी सुरुवातीपासून म्हटलं की आमच्या मुली सर्व यामध्ये हिंदू मुली आहे आणि बुरखीवाली एकही नाही। कसं पाहताय आपल्याकडे? असं आहे, मी वारंवार सांगतो की मीडियासमोर स्टेटमेंट करणारे कोणी असो, माझी सर्वांना सूचना आहे, विनंती आहे, जोपर्यंत पोलीस अधिकृत स्टेटमेंट मीडियाला करत नाही किंवा अधिकृतपणे सांगत नाही तोपर्यंत तो भारतीय जनता पार्टीचा असो, काँग्रेसचा असो, कुठलाही नेता असो, त्यांनी अशा प्रकरणाची सेन्सिटिव्हिटी लक्षात घेता, संवेदनशीलता लक्षात घेता, कारण अशा प्रकरणात तुम्ही जास्त बोलाल तर जे व्हिक्टिम्स आहे ते घाबरतात पोलिसाकडे येण्याकरता। तुम्ही राजकीय स्टेटमेंटमुळे घाबरतात, समाजामध्ये वेगळा त्या ठिकाणी मेसेज जातो। त्यामुळे पोलिसांचं काम पोलिसांना करू दिलं पाहिजे। पोलीस अधिकृतपणे सांगतील आणि असे बयानबाजी करून दोन समाजामध्ये, दोन धर्मामध्ये, अमरावतीमध्ये वातावरण जे तंग आहे त्याला अधिक तंग न करता पोलिसांच्या चौकशीवर जास्त भर देऊन थेट आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल असे गुन्हे पुन्हा अमरावतीमध्ये होणार नाही, कोणाची हिंमत होणार नाही। याकरता करावयाची कारवाई ही सरकार जे करताय किंवा आपण पोलीस करताय त्याबद्दल जास्त लक्ष दिला पाहिजे आणि कुठल्याही स्टेटमेंटनी इन्क्वायरीवर किंवा समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे। मी सर्वांना पुन्हा आपल्या माध्यमातून विनंती करतो लोकप्रतिनिधींना की मोजून मापूनच बोललं पाहिजे अशा प्रकरणात आणि पोलिसांना हे दिलं पाहिजे। तुमच्यामुळं जे बयानदारी येणार आहे ते लोक घाबरू नये याची काळजी घेतली पाहिजे।